नमस्कार मित्रांनो, गजब बंधू या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. काय आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यापासून वाचण्यासाठी सरकारने कृषी सिंचन योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत शेतीमध्ये सिंचन करून पिकांना योग्य वेळी पाणी उपलब्ध करून देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, तर बघून घेऊया की कोण घेऊ शकतो. देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. याचबरोबर पाण्याची उपलब्धता ही असणे आवश्यक आहे. त्याशिवाय कंपन्या, सरकारी समित्या, बचत गट, ट्रस्ट इत्यादींनाही या योजनेचा लाभ घेता येतो. तर बघून घेऊया प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी कोण कोण आहेत पात्र. तर पात्र कोण कोण आहेत मित्रांनो, तर हे बघून घेऊया आपण. या योजनेसाठी ज्यांच्याकडे शेती आणि पाणी उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि ते या योजनेसाठी अर्ज करू आपल्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतो. त्यांच्या पिकांना योग्य वेळी पाणी मिळेल आणि त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे काय, तर दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यापासून वाचण्यासाठी सरकारने कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा, तर या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे pmksy.government.in वर जाऊन अर्ज करू शकता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश हा आहे देशातील शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो, तर देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो. आता बघून घेऊया प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे कोणते कोणते आहेत ते बघून घेऊया आणि आपण समोर जाऊया. या योजनेसाठी PMKSY सिंचन सुविधासह तुमचं उपकरण खरेदीसाठी ही शेतकऱ्यांना अनुदान देते. ठीक आहे. हे सगळं सिंचनाद्वारे शेतीला पाणी दिल्यामुळे पाणी वापरताही 40 ते 50% बचत होणार आहे. तसेच कृषी उत्पादन 40% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर ह्या सगळ्यांचा लेखाजोखा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ मिळत राहतील. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची पात्रता काय आहे, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. शेतकरी भारताचा नागरिक असावा. या योजनेचा बचत गट, सहकारी संस्था, अंतर्भूत कंपन्या, उत्पादक शेतकरी गटाचे सदस्य व इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनी या योजनेचा लाभ दिला जातो. त्या योजनेचा लाभ त्या संस्थांना होणार आहे त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी 60 वर्षासाठी भाडेपट्ट्याने करारानुसार असेल. ही पात्रता कंत्राटी शेतीतूनही मिळवता येते. आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कागदपत्रे. आता कागदपत्रे कोणती लागत आहेत तर बघून घेऊया. शेतकऱ्याचे आधार कार्ड पाहिजे, ओळखपत्र पाहिजे, जमिनीचे कागदपत्र पाहिजे, बँकेची पासबुक पाहिजे, पास फोटो पाहिजे, पॅन कार्ड नंबर पाहिजे, रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे, घराची कागदपत्रे पाहिजे, मोबाईल नंबर इत्यादी असन तर तुमचं जो फॉर्म भरला जातं हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, फॉर्म भरून घ्यायचा, तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश काय आहे तर तेच आपला काही शेतकरी सुखी झाला पाहिजे म्हणून. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे वैशिष्ट्य तर तुम्हाला माहितच आहे की सगळ्यांना फायदा व्हावा आणि सगळ्या सुखसमाधानात राहावं हेच आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, बाकी काहीही नको. धन्यवाद.